10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 माझा नंबर. आपण प्रत्येक सीन विषयी आता बोललो. मला वाटतं सक्सेस बद्दल बोलतोय त्यामुळे आणि मी एक प्रेक्षक म्हणून तुमच्याशी बोलते आज इंटरव्ह्यूअर म्हणून नाही. मला तुमच्या सगळ्यांचं फिल्म इंडस्ट्रीतला एक ग्रुपही माहिती आहे प्रत्येकाचा. तुमच्यातला बॉन्डिंग माहिती आहे. मला त्या प्रत्येकाकडनं तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. तुमचे ते ग्रुप, तुमचे ते कट्टे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये म्हणजे तर अंकुश इज माय बडी, यू नो. अंकुश इज देअर इन माय सिस्टम. हो, ही इज पार्ट ऑफ माय बॉडी असं म्हणता येईल. उमेश जाधव इज देअर. आणि आता नव्याने ही जी दुनियादारीची जी टीम झाली आहे ना, ॲक्च्युली दे आर पार्ट ऑफ माय एंटायर सिस्टम, यु नो. म्हणजे आय जस्ट कांट सेपरेट देम. असं म्हणू शकतो आपण की मी पुन्हा एकदा कॉलेजला जायला लागलोय. मी ॲक्च्युली असा नव्हतो. ह्याच्या आधी मी थोडासा ना मच्युअर वागायचा प्रयत्न करायचो. हल्ली मी खूप कॉलेज स्टुडंट सारखा वागतो, यु नो. मी इनसे भी ज्यादा बच्चा होने लगा हूं ॲक्च्युली. हा, म्हणजे आता सिच्युएशन अशी आली ना की मला बऱ्याच वेळा आता हे सांगा, गप ना जरा तू. मी ॲक्च्युली सगळ्यांमध्ये मोठा आहे यांच्यात, पण मी ॲक्च्युली लहान मुलासारखा वागायला लागलोय. कारण बहुत चड्डीपट्टी जसा एकदम ॲटमॉस्फिअर हो गया है. आणि आय डोंट नो, फिल्मचं शूटिंग सुरू झालं ना तेव्हापासून आय डोंट थिंक देर आर डेज की मी ह्यांच्यामधल्या कोणाशी बोललेलो नाही आहे की भेटलेलो नाही आहे. म्हणजे मध्यंतरी मी आउटडोअरला गेलो होतो तेव्हा पण मी फोनवर टचमध्ये होतो, यु नो. सो इट इज लाईक इट्स अ न्यू कट्टा फॉर मी ऑल टुगेदर. आणि मोर दॅन कट्टा, दे आर लाईक माय फॅमिली, यु नो. दे आर पार्ट ऑफ माय सिस्टम असं झालं. दुनियादारीने मला दिलेले हे गिफ्ट असं म्हणू शकतो, फिल्म दुनियादारीने, की हे सगळे जे आहेत ना, हे सगळे मी आता परत कॉलेज कट्ट्यावर आलो आहे, यु नो. आणि तीच धमाल मी परत करतोय जी मी कॉलेजमध्ये केली होती. आणि त्याच्यात कुठलंच इनिबिशन्स नाही आहेत. मग आता फक्त मला मुलीला प्रपोज करायचं बाकी आहे, बाकी सगळं मी यांच्याबरोबर करतो. मला वाटतं पण तसे क्रश आणि तसे प्रपोज करणं हे सगळं त्या तुमच्या कट्ट्यावर तुम्ही आधी एन्जॉय केलं असेल. पण माझे तर भरपूर क्रश होते. पण तसं एक गंमत सांगायची म्हणून मी सांगतो. आता ती खूप गंमत वाटते. कॉलेजमध्ये असताना ना आमच्या कट्टा गँगमध्ये एक रूल होता. मग तो काही 6 महिने वगैरे तो रूल टिकला ॲक्च्युली, की 10 जण होतो आम्ही ग्रुपमध्ये आणि रोज प्रत्येकाने एका मुलीला प्रपोज करायचं बाय रूल. फॉर 6 months वी वर डुईंग दिस. म्हणजे अक्षरशः ते जे 10 फिल्ममध्ये आहे ना, 10, 20, 30, 40, 100 माझा नंबर, हे ॲक्च्युली आम्ही केलंय, यु नो. म्हणजे आम्ही आयदर आज मी प्रपोज केलं ना, आता तू. पण तेव्हा पाडे चुकायचे नाहीत ना, कारण नाही आपण ह्याला असं कधीच समजलं. 10 दिवसातून तरी एकदा तरी ह्याचा नंबर येत असेल. हा, तर आम्ही रेग्युलरली मुलींना प्रपोज करायचो. बरं, त्याच्यातलं कधीच वर्कआउट झालं नाही काही. समोरनं उत्तर आलं नाही कधी. समोरनं कधी नाही. अरे असं कोणती मुलगी हो म्हणणार. वन फाईन डे यू आर जस्ट गोइंग अँड अप्रोचिंग अ गर्ल की हॅलो, माय नेम इज संजय अँड आय लाईक यू अँड आय एम इन लव्ह विथ यू. तर ती काय हो म्हणणार आहे का? ती नाहीच म्हणणार ना. सो तसंच व्हायचं. पण त्याच्यानंतर आय डोंट नो, 6 महिन्यांनी अशी एक सिच्युएशन आली जेव्हा आमच्या एका मित्राला एक मुलगी खरंच हो म्हणाली. आणि ऍक्च्युली असं काही नव्हतं ना. आणि ती डायरेक्ट आई बाबांना घेऊन आली की हो, माझे आई बाबा तर म्हणतात हो. आणि त्या दिवसापासून आम्ही ते बंद केलं. मग त्या दिवसात म्हणजे तो पळायला लागला. ती मुलगी अशी जाड, चष्मा. त्याच्यानंतर आम्ही हे सगळं बंद केलं की आता हे नको बाबा. तर येस, म्हणजे आता काय सांगू मी क्रश बद्दल. कुठेतरी सिनेमामध्ये पण ते उर्मिलाला, म्हणजे श्रेयसचं जे कॅरेक्टर आहे स्वप्नीलचं, जे उर्मिलाला खरं तर बदला घेण्यासाठी तिच्या वडिलांचं हे सगळं केलं जातं, कुठेतरी ती लिंक नाही ना तुमच्याकडनं आलेली? हो, ऍब्सोल्युटली. म्हणजे मी सांगतो ना की हे ऍक्च्युली असं होतं की 10, 20, 30, 40, 50, 70, 80, 90, 100 माझा नंबर, यु नो. असे आम्ही लिटरली प्रपोज करायचो मुलींना. पण लेटर ऑन कळलं की नाही यार, हे करेक्ट नाही आहे. वी आर प्लेइंग विथ समबडीज इमोशन्स, सो वी स्टॉप्ड इट. पण अंकुश, आता तुझ्याकडे, कारण तुझी गँग मोठीच आहे. मला वाटतं केदार, भरत आणि हा ग्रुप, आता दुनियादारीचा ग्रुप, म्हणजे तुझ्याकडनं ते ऐकायला आवडेल. कारण जेव्हा केदार आणि भरतही अंकुश शिवाय पूर्ण होत नाहीत, तुझं नाव येतं तिथे. आणि आता दुनियादारीची तुझी टीम, जसं संजय म्हणाला की अंकुश माझ्या बॉडीचा एक पार्ट आहे. खूप वर्षापूर्वी असं ऐकलं होतं मी की रक्ताची नाती असतात ते देव ठरतो, मित्र आपण निवडायचे.
जर तुम्हाला मोठं सक्सेसफुल व्हायचं असेल किंवा तुम्हाला खूप चांगलं माणूस म्हणून जगायचं असेल किंवा लोकांनी तुमची आठवण काढायची असेल तर ते मित्र तुम्हाला खूप मदत करतात त्या गोष्टीत. आणि माझ्या करेक्ट वेळेला भरत आणि केदार भेटले, नंतर हा ग्रुप झाला. सो मला असं वाटतं की बाकी काही नाही आता माझ्याकडे, माझे खिसे रिकामे आहेत पण मित्र भरपूर आहेत. सो मला खाण्याची पिण्याची झोपण्याची कशाची चिंताच नाही आहे. संजय मला भूक लागली मला खायला दे, तो खायला जा. मला राहायला जागा नाही, मला जागा दे, मला काही प्रॉब्लेमच नाही आहे. और क्या चाहिए ना, मतलब ये दोस्त मतलब अपने भगवान ही हो गए ना, जो मांगा वो मिल गया. तर ही खूप अचिव्हमेंट अशी मला वाटतं की खूप मित्र जमा झाले आणि खूप कमी दुश्मन आहेत माझे, असं मला वाटतं. माहिती कोण माझ्याशी दुश्मनी ठेवत असेल तर मी माफी मागतो त्याची आताच. पण एवढं मात्र नक्की सांगू शकतो, एक ग्रुप सुरुवातीला झाला, तो खूप मोठा ग्रुप झाला, म्हणजे 22-23 जणांचा ग्रुप झाला. एक कट्टा म्हणून तुम्हाला उदाहरण द्यायला, KEMच्या समोर एक मिलन नावाचं हॉटेल आहे, चहाची टपरी आहे, तिथे आम्ही बसायचो सगळेजण. एक 22 जणांचा ग्रुप होता. म्हणजे पॅडी, महेंद्र कदम, विकास कदम, भरत, केदार, शिरीष जोशी म्हणजे घाऱ्या, तो आमचे सिनियर होता आणि तो आम्हाला सगळ्या ह्या गोष्टी सांगायचा. त्याच्यात गणेश रेवडेकर, मिलिंद पेडणेकर, म्हणजे जी आज सगळेजण आपापल्या ठिकाणी सेटल आहेत, असे 22 जण एकत्र बसायचो. एक चहा यायचा, तो असं फिरून जिथे संपेल, म्हणजे असं एक सिप मारला संपेल, मग 7व्या आठवड्याला संपून जायचा, मग दुसरा चहा यायचा, मग तिथून पुढे कंटिन्यू करायचा. का तर गरम गरम चहा मिळायला पाहिजे आणि कमी पैशात सगळ्या गोष्टी होते. तर हा तो ग्रुप होता. रोज दिवसभर स्ट्रगल करायचं, संध्याकाळी बसायचं, चकाट्या पिटायच्या. चकाट्या म्हणजे जास्तीत जास्त विनोद, PJ करायचे. दिवसभरात काय काय स्ट्रगल केलं ते सांगायचं. मी अमुक ठिकाणी गेलो, तिकडे माझा नंबर नाही लागला, संजय तू तिकडे जा, की तो दुसऱ्या दिवशी जाऊन तो तिथे स्ट्रगल करायचा. बरोबर. सो हा त्याचा फायदा झाला आम्हाला. आणि आज जे काही आहे ना, मी जो काही आहे तो माझ्या मित्रांमुळे असं मला नक्की वाटतं. म्हणजे त्यांच्यामुळे मी हे शिकलो, माझ्या घरातल्यांशी पण मी मैत्री केली. हे खूप एक हा फरक मला जाणवला. पण त्या कट्ट्यावर जसं दुनियादारीत आहे, ही सुलेखा आपल्याला पटलेली आहे. मला वाटतं त्यावेळेला ते तसं झालेलं आहे कधी क्रश किंवा ते मुलींना पटवणं. आणि मला वाटतं मी खोटं बोलायला तयार आहे, पण ते कळेल. एरवी मी बेमालूमपणे खोटं बोलतो, कळत नाही लोकांना. पण मला माहिती आहे की मी जर म्हणालो की नाही माझ्या बाबतीत असं काही घडलं नाही तर ते कळेल पटकन. नाही, माझ्या ज्या कॉलेजमध्ये असताना ज्या गोष्टी होतात त्या सगळ्या केल्या. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की त्या कंटिन्यू आहेत, आजही कंटिन्यू आहेत असं म्हणायला हरकत नाही. नाही, पण मी एकदा पेपरमध्ये वाचलेलं दीपाला प्रपोज केलेलं ते लोअर परेलच्या ब्रिजवर वगैरे असं काही. तो किस्सा मला ऐकायला आवडेल, कारण मी वाचलाय तो आणि म्हटलं काय इंटरेस्टिंग आहे, मस्त आहे. म्हणजे लोअर परेलचं स्टेशन, त्याच्यावरचा ब्रिज, आणि तिकडे सगळी लोक धावपळ चालली, लोक कोण ट्रेन पकडायला चालले, कोण बस पकडायला, कोण टॅक्सी पकडते, रस्ता क्रॉस करते. अशा ठिकाणी मी गुडघ्यावर बसून तिला प्रपोज केलं होतं. वा वा. आणि म्हणजे चालणारे लोक जे असे, ती वेळ फास्ट धावण्याची वेळ होती, लोक पळापळ करते, ती आपोआप थोडीशी स्लो मोशन झाली असं मला वाटायला लागलं. सब मेरे लिए प्रपोज कर रे, मेरे लिए सब लोक असं माझ्याकडे सगळे बघत होते, हा काय करतोय. आणि कुठे ओरडून बिरडून काय नाही, पण सगळ्यांसमोर मी खाली बसून तिला प्रपोज केलं. दीपाचा आन्सर काय होता? म्हणजे दीपा पटकन रिॲक्ट झाली होती? नाही, तिने वेळ घेतला बराच. आणि मग एक मला माहिती होतं नाही म्हणू शकत नाही, मला कोणी नाही म्हणू शकत नाही ह्याची मला गॅरंटी होती. कोणीच नाही म्हणू शकत ह्याची मला गॅरंटी असते. पण हे असं होतं की मला तिचा स्वभाव मला माहिती आहे, तीही माझ्यावर प्रेम करते हेही मला माहिती होतं, पण कोणीतरी प्रपोज करायला पाहिजे होतं. सो मी प्रपोज केलं, एवढंच फरक झाला बस. म्हणजे खरं तर सिनेमातली जी लव्ह स्टोरी आहे, जो दिघ्या आहे, तो इथे फारच वेगळा प्रत्यक्ष आयुष्यामध्ये एक वेगळा हळवा दिघ्या सापडला, किंवा त्यातला अंकुश वेगळा. सुशांत, तुझं तर आम्हाला ग्रुप खूप छान माहिती आहे, तुझं बॉन्डिंग मला पर्सनली माहिती आहे. तू पत्रकारांशी तितका जवळीकतेने एक छान ग्रुप बनवलायस वेगळा, जे आपल्यातलं शेअरिंग असतं. त्यामुळे ती मैत्री, ते सगळं तुझं आज इथे ऐकायला आवडेल या दुनियादारीच्या कट्ट्यावर. मला असं वाटतं ना की मैत्री ना जाम वर्क होते, कुठेही वर्क होते. महाराष्ट्रात कुठेही मी गेलो ना तर स्वामींची कृपा की सगळीकडे मित्र आहेत, सगळ्यांना बांधून ठेवलेत. पैसे कमवण्यापेक्षा ना माणसं जमवायला आणि कमवायला मला खूप आवडतं, माझा तो एक छंद आहे. सो मी जरी नाही गेलो तिथे तरी सुद्धा माझे जे मित्र आहेत ते माझ्याच मित्रांना त्यावेळेला भेटतात, त्यांची मदत करतात किंवा उपयोगी पडतात. त्याच्यामुळे माझ्या आयुष्यात मैत्रीला खूप सगळ्यात जास्त जे नातं असेल तर ते महत्त्वाचं नातं म्हणेन मी की ते मैत्री आहे. सो मला आवडतं
मेरे को बहुत पसंद है और मेरे को और भी करने का है. तुझी क्रश ऐकायला आवडतील कारण साक्षीला मी ओळखते आणि मला वाटतं साक्षीच्या मागे तू बाईकवरनं जायचंस वगैरे असंही काही ऐकायला आलंय मला. त्यामुळे काय का ऐकलं दिसलाय तुला तो कुठेतरी? दिसलाय नाही मी साक्षीच्या पाहिलंय, बाबतीत कारण साक्षी ठाण्यातली, मी ठाण्यातली, त्यामुळे मला तुमची लव्ह स्टोरी बऱ्यापैकी माहिती आहे. नाही साक्षी च्या मागे नाही जायला मला कधी लागलं? पण आम्ही एकत्र बाईकवरून ठाण्यात खूप फिरलो. आणि क्रश म्हणशील तर शाळेत असताना एका मुलीला बघायला मी गेटवरती थांबायचो नेहमी आणि बरीच वर्ष मी तिच्यासाठी थांबायचो शाळा सुटल्यानंतर. आणि अचानक तिला प्रपोज कधीच नाही केलं मी. आणि अचानक ती मला रुईया नाक्यावरती एक दिवस भेटली आणि तिने मला ओळखलं नाही. ती मला येऊन म्हणाली की तुम्ही काम करता आणि मी फॅन आहे तुमची. तर मी एकदम शॉक झालो रे. मला त्यावेळेला काही रिॲक्टच होता आला नाही. अगं बाई तुझ्यासाठी किती वर्ष गेटवर थांबलो. सो ते एक मजा आली आणि ते एक क्रश माझ्या लक्षात आहे. संजयजी, हे जे सगळे किस्से आहेत ना, मला वाटतं तुम्ही म्हणालात की ह्याचं आधी कुठे गिव्ह अँड टेक झालं होतं, आपल्याला हे असं करायचंय तसं करायचंय, कारण हे खूप इंटरेस्टिंग किस्से आहेत मला वाटतं. नाही याचं गिव्ह अँड टेक नव्हतं झालं. माझं जेवढं टेकिंग होतं ना अजून कुठे मी माझे अनुभव पण भरपूर होते ना, त्यामुळे तसं काही गिव्ह अँड टेक झालं नाही. पण अदर दॅन दॅट व्हॉट आय वुड लाईक टू से इज की वी नो इच अदर सो वेल ना की हे सगळं करायची गरज नाही की तुझ्या आयुष्यातला किस्सा काय, मग तुझ्या आयुष्यातला किस्सा काय. आम्हाला माहिती आहे त्यांच्या आयुष्यातले किस्से किंवा ते त्यांच्या आयुष्यात घडले होते, त्यामुळे ते छान पद्धतीने आले. हा आता पाठ आहे म्हणजे सगळ्यांना एकमेकांचे. तर तसं काय झालं ना, त्या पद्धतीचं गिव्ह अँड टेक झालं नाही. पण जसं मी म्हटलं ना की ऋषी पकूर, की कधीतरी कोणाच्या तरी आमच्याच आयुष्यात घडलेला किस्सा आहे, तो पटकन तिकडे वापरला फक्त. यु नो, तर असं म्हणता येईल की गिव्ह अँड टेक खूप वर्षापासून चालूच आहे. यु नो, हसूही तू ओढ मनाची हुरहुर तू.